शाळेची बॅग खांद्यावर पण शाळेत जाण्याचा मार्ग मात्र धोकादायक. पालघर तालुक्यातील सफाळे परिसरातील वाढीव बेट येथील विद्यार्थ्यांना रोज शाळेत जाण्यासाठी रेल्वे ट्रॅक आणि धोकादायक पूल ओलांडावा लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित मार्गाचा प्रश्न कायम असून अनेक लोकप्रतिनिधी झाले तरी अद्याप सुरक्षित पूल उभारण्यात आलेला नाही, अशी नाराजी स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. एकीकडे मोठमोठ्या प्रकल्पांच्या घोषणा होत असताना या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित रस्ता आणि पूल कधी मिळणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. उद्या एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. माननीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, तुम्ही तर संपूर्ण टीव्हीवर म्हणतात की मुले भारताचे भविष्य आहेत. मग आमच्या वयाच्या मुलांना शिकण्यासाठी एक साधा रस्ता का नाहीये? पालघर तालुका, सफाळे परिसरातील वाढीव गाव. इथल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर रोज शाळेची बॅग असते, पण मनात मात्र असते ती जीवाची भीती. शाळेत जाण्यासाठी या मुलांना रोज रेल्वे ट्रॅक आणि धोकादायक पूल ओलांडावा लागतो. मागून एखादी एक्सप्रेस आली की काही क्षणांसाठी त्यांच्या जीवाचा थरकाप उडतो. एकीकडे बुलेट ट्रेनसारखे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत, मग वाढीव गावातील या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित रस्ता का नाही? उद्या एखादी दुर्घटना घडली तर जबाबदारी कोणाची? आमदार, खासदार, रेल्वे प्रशासन की सरकारची? आम्हाला आश्वासनं नकोत. आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी सुरक्षित आणि हक्काचा रस्ता हवा आहे. वाढीव गावातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन